तर मंडळी, महाशिवरात्री येत आहे आणि त्या निमित्तानं आपण फराळाचे पदार्थ बघत आहोत. तर आज आपण ही वडी करणार आहोत. अतिशय सोपी अशी ही वडी आहे, तेवढीच चविष्ट आहे आणि अगदी कमी साहित्यात होते. आदल्या दिवशी जरी तुम्ही ही वडी करून ठेवली तरी फराळाबरोबर टिफिनमध्ये घेऊन जायला किंवा येता जाता खायला ही खुसखुशीत वडी करून बघा. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता ही जी वडी आपण केली ती फक्त शेंगदाण्यापासून केली आहे, तरी सुद्धा चविष्ट अशी होते. आता इथं मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे निवडून पाखडून घेतलेत आणि ते मिक्सरच्या भांड्यात घातलेत. त्याच्याबरोबरच थोडीशी वेलची सुद्धा मी बारीक करून घेते, म्हणजे वेलचीचा छान सुगंध वडीला येईल. आता आपण पाक करून घेऊया. पाक म्हणजे फार अवघड काही नाहीये. इथं आता 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, मग मी 1 वाटी साखर घेतलं आणि थोडेसे पाणी घालून गॅस मंद आचेवर ठेवून व्यवस्थित ढवळून घेते. एकदा का साखर विरघळली आणि त्याला उकळी आली की 5 मिनिटं आपल्याला हा पाक करायला लागतो. 1 तारेच्या जला अलीकडं आपल्याला हा पाक करायचा आहे. हे बघा, इथं आपला पाक झालाय. एक 5 मिनिटं मी हे मिश्रण उकळत ठेवलेलं होतं आणि 5 मिनिटात पाक झालाय. आता तयार केलेलं दाण्याचं कूट आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि ह्याच्यात 1 पाव वाटी मिल्क पावडर घातलेली आहे, किंवा मिल्क पावडरचं एक छोटं पाऊच येतं ते घातलं अख्खं तरी चालेल. आता मिल्क पावडरमुळं वडीला टेक्स्चर छान येतं आणि चवसुद्धा खूप छान येते. आता मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिटं आपल्याला मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचंय. जोपर्यंत त्याचा चांगला गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला मिश्रण परतून घ्यायचंय. इथं तुम्ही बघू शकता, इथं व्यवस्थित ह्याचा गोळा झालेला आहे आणि आता ते कढईला चिकटत नाहीये. इथं आपलं वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता एकीकडे मी काय केलंय, एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्यात आपल्याला मिश्रण थापता येईल. आता हे मिश्रण गरम असतानाच थापायचंय, त्यामुळे वाटीला आपण तूप लावून घेतलंय आणि त्या वाटीनं मी हे मिश्रण व्यवस्थित थापून घेत आहे. अशा प्रकारे वाटीनं मी हे मिश्रण ताटामध्ये पसरून घेतलंय आणि थोडंसं सुकं खोबरं वरून टाकत आहे. तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही छान ड्रायफ्रूटचे काप सुद्धा टाकू शकता. पुन्हा एकदा वाटीनं व्यवस्थित मी थापून घेते आणि मिश्रण कोमट असतानाच ह्याच्या वड्या काढून घेते. आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या आपण इथं काढून घेऊया. आता इथं माझ्या वड्या काढून झालेल्या आहेत. आता हे मिश्रण पूर्ण गार करून घ्यायचं आणि गार करून झाल्यानंतर ह्या वड्या सोडवून घ्यायच्या. अशा प्रकारे दाण्यापासून केलेली खुसखुशीत उपवासाला चालणारी वडी तयार आहे. चवीला खूपच मस्त अशी ही वडी होते. मग मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.